नमस्कार शेतकरी मित्रांनो, आवड मोसंबी शेतीची या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत. आज आपण आपल्या गावापासून एक 20 किलोमीटर दूरवर जोरवाडीचे साहेब, तुमचं नाव काय बोलले? विजय सिंग जारवाल यांचं एक वर्षभर झाले आपल्याकडे मॅनेजमेंट आहे. आणि साहेब, तुम्हाला उन्हाळ्यामध्ये पाणी कमी होतं, आंब्यामालाचं नियोजन आपण केलं नाही, परंतु तुम्ही म्हटले होते आपल्याला मुरुग बाहेर धरायचा आणि तुमचा खूपच ताण पडला होता बागेला. तर तुम्ही दिलेलं खत टाकले, फवारण्या केल्या, मशागत बंद आहे, काय असेल ते सगळं केलं. तर आज तुमच्या झाडावरती क्विंटल प्लस मिरग माल आहे आणि झाडं खाली नाही. 300 झाडाची बाग आहे, झाड एक पिवळं नाही, आंब्या माल आहे तुमच्या बागेत 10 टन, त्याची पण गळ नाही आहे. आणि मिरग माल तर जवळपास 25 टन प्लस माल निघणार आहे. आजच झाड बागा काय झाली. बरं, असं काही नाही एक झाड 2 झाड, सगळ्या झाडावर माल आहे तुमच्या. मग तो आंब्या असो किंवा मिरग असो, खाली नाही झाड. क्वालिटी एक नंबर आहे, एकही झाड पिवळं नाही तुमच्या बागेत. तुम्ही काय बोलले? पिवळं जर सापडलं तर काय करायचं? बक्षीस किती? 1000 रुपये 2000. तुम्ही तुमच्या बागेत झाड पिवळं दिसलं तर तुम्ही स्वतः बक्षीस देणार, बरोबर? आता बघा, हे काय लावलेलं आहे मध्ये? नाही ना, ती बांधारचं ते दुसरं आलं, ती उगलेलं आहे का? काढून खांदून घ्या त्याला. बघा ते झाड, बघा तुम्ही. ती वाढू लागली ना डायरेक्ट. नाही, इकडे या तुम्ही, या समोर या. बघा हे माल, मिरग माल अजून काय आहे, तो 50 ग्रॅम पण नाही. मग त्याला बांधणी चालू आहे ना आता. हां, तुम्हाला 4-4, 8-8 बांबू लावा लागणार आहे. बघा ते तुम्ही झाडं कमी आहे तर याला आंब्या जास्त आहे, म्हणजे असं आहेत. आंब्या प्लस मिरग आणि मिरग बी आहेत, जास्त आहे. मुरुग जास्त म्हणजे डबल न फरक. काय झाडाची क्वालिटी पाहा तुम्ही. कुठं गळ नाही, आंब्या मालाची गळ नाही, मिरुगची नाही, आणि पुढेही होऊ देणार नाही. आपण फवारण्या घेऊ 1-2. काय झाड बघा, नाही क्विंटल प्लस झाड आहे ना आज. आणि झाडाची ग्रीनरी काय सांगती. तुमचा व्हिडिओ मी अपलोड करणार, त्याच्यावर नंबर देणार. शेतकरी तुम्हाला फोन आले तर तुम्ही जे खरं ते सांगणार. बरं, तुम्हाला खर्च काही जास्त दिला नाही, लिमिटमध्ये खर्च आहे. 100-125 रुपये 1 वर्षभराचा खर्च आहे. 300 झाडे तुमचे. लागवड किती? 14 बाय 14 आहे की 12-14 केली आपण. 12-14. बघा ते समोरचं झाड बघा, आजच झाड. आंबे बी आहे बरं, 25-30 किलो असं. याला बाजूला करा तुम्ही, आतमध्ये आंबे आहे. हां बघा, आतमध्ये आंबे आहे आणि बाहेरच्या साईडनं मिरुग माल आहे. बांधाची कडीचे झाडं तसेच, सगळे तसेच. आणि अक्षरशः तुम्हाला पाणी म्हणजे मरणाचं पाणी कमी. पाणी तर लई कमी. हे बघा तुम्ही आता इथे काय आहे. त्याच्या आतमध्ये आंबे साहेब. फांदी बाजूला करा, ही फांदीवर करा. बघा तुम्ही, आतमध्ये माल आहे. म्हणजे सगळं झाडं सारखे तुमचे. दोन्ही लोड आहे आपल्याकडे. 35 टन झालं. 35 टन सहज आहे, सहज 35. आंब्या मिरग 35 टन भरणार म्हणजे भरणारच. त्याला बांधणी करणंच करणं आहे आपल्याला आता. अजून तर मला साईज यायची साहेब, अजून काहीच नाही. ते लिंबासारखे फळ आहे फक्त. लिंबाच्या वर एक पण फळ नाही मिरगचं. मशागत बंद केली, झाड काय जोर करू लागलं. नाही, कुदळीनं खांदा ना मग त्याला. तुम्ही जरी मशागत बंद केली त्याला पर्याय आहे ना, कुदळीनं काढायचं ना. गळणी होणार का झाडाची? नाही, काय होत नाही, ते तेवढं जागेपुरतं खांदायचं. तुमचे ते लिंब बाबूळ जे उगलं ते तुम्हाला कुदळीनंच खांदा त्याला. पण मशागत बंद केल्यामुळं साहेब मग झाड पिवळे पडत नाही ना. झाडाला पाण्याची संख्या वाढती. पाण्याची संख्या वाढली म्हणजे झाडाची फळाची संख्या वाढती. झाडाची फळगळ होत नाही, झाडावर कोणते आजार येत नाही, कारण पानावरच झाडाचा सगळं अवलंबून आहे ना. चला मग, नंबर दे तुम्ही तुमच्या ह्याच्यावर.